नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। प्रभाग क्रमांक 19 गरीब नवाज नगर येथील रस्ता कामाचे आमदार डॉक्टर फारुख यांच्या हस्ते झाले आज लोकार्पण। कोट्यवधी रुपयांच्या निधीतून धुळे जिल्ह्यात कोणती कामे झाली याची माहिती द्या, काँग्रेसचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। साक्री झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ धुळ्यात आक्रोश मोर्चाचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। धुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी दिले जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील ज्या भागात रस्ते नाही, गटारी नाही, पाईपलाईन नाही अशा वसाहतींमध्ये आमदार डॉक्टर फारुख यांनी करोडो रुपयाचे निधी उपलब्ध करून देत विकास कामाचा सपाटा सुरू केलेला आहे। दरम्यान नागरिकांनी निवेदन देत मागणी केल्यास आमदार फारुख यांनी त्वरित दखल घेतली आहे। आज गरीब नवाज नगरात त्या रस्त्या कामाचे आमदार फारुख यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। दरम्यान अल्पसंख्याक भागातील कामाचा संपूर्ण बॅकलॉग आमदार फारुख यांनी आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला असून यासाठी संपूर्ण अल्पसंख्याक भागातील नागरिकांतर्फे त्यांचे आभार मानण्यात येत आहे। यापुढे सुद्धा आमदार डॉक्टर फारुख हे विकासासाठी प्रयत्न करतील अशी आशा येथील नागरिकांनी व्यक्त केलेली असून या कार्यक्रमाच्या वेळेस नगरसेवक, पदाधिकारी व या प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 19 येथे कुबा मशीद पासूनचा जे रस्ता काँक्रिटीकरण आम्ही केला होता त्याचा लोकार्पण आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। खरं तर हा एरिया अनेक वर्षापासून विकास कामांपासून वंचित होता। रस्ते नाही, गटारीची सोय नाही आणि त्यासाठी आमचे ह्या प्रभागातील नगरसेवक आमिर पठाण तसेच आमचे धडाडीचे कार्यकर्ते माजिद पठाण आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती की या संपूर्ण एरियात काँक्रीट रस्ते आणि गटारीची सोय करून द्यावी। त्यासाठी मी प्रभाग क्रमांक 19 मध्ये आतापर्यंत तब्बल 35 कोटी रुपयांचे काम करून दिलेले आहे। आज ह्या कामाच्या लोकार्पण प्रसंगी माझ्यासोबत या परिसरातील नगरसेवक आमिर पठाण तसेच आमचे कार्यकर्ते माजिद पठाण, आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, डॉक्टर शराफत सय्यद तसेच इक्बालभाई शाह, मलिका मॅडम, सौद आलम आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत। दरडोई उत्पन्नात आघाडीवर असलेला महाराष्ट्र राज्य महायुती सरकारच्या काळात देशात 6व्या क्रमांकावर येऊन पोहोचलेला आहे। कृषी क्षेत्रात राज्याची पिछाड झालेली असून टेंडर घ्या, कमिशन घ्या हे सरकारचे धोरण राहिलेले आहे। ठेकेदार मित्रांना सरकार खुश करत असून राज्यावर 8 लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर आहे। दरम्यान राज्यात एकूण 110 सार्वजनिक उपक्रम महामंडळे व कंपन्या असून त्यातील 41 महामंडळे तोट्यात आहेत। शासनाने विविध महामंडळांना दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून धुळे जिल्ह्यात किती निधी आला व त्या निधीतून काय कामे झाली याची सविस्तर माहिती देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन आज काँग्रेस कमिटीतर्फे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले। दरम्यान यावेळी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विधिमंडळाच्या अधिवेशनात कॅगने जो अहवाल सादर केलेला आहे तो अहवाल बघता महाराष्ट्र राज्य हे दरडोई उत्पन्नामध्ये 6व्या क्रमांकावर फेकलं गेलेलं आहे आणि कॅगने याचं कारण, याचा निष्कर्ष देखील त्याच्यामध्ये काढलेला आहे की महामंडळांच्या वतीने किंवा राज्य सरकारचे जे उपक्रम असतात असे 110 कंपन्या आणि महामंडळांमध्ये जो पैसा दिला जातो त्याच्यामध्ये 2018-19 साली जवळजवळ 28,000 कोटी आणि 22-23 या आर्थिक वर्षामध्ये जवळपास 46,000 कोटी रुपये त्या ठिकाणी खैरात म्हणून वाटप करण्यात आली। खऱ्या अर्थानं ज्या कारणासाठी सार्वजनिक कंपन्या किंवा महामंडळांची निर्मिती केली, समाजातल्या लहानातल्या लहान घटकांना तिथं स्थैर्य प्राप्त व्हावं, त्याच्यामागे आर्थिक पाठबळ उभं करण्यात यावं, त्याच्या जीवनाला एक उत्कर्ष मिळावा या उदात्त हेतूनं हे निर्मिती झालेली होती। पण ह्या भारतीय जनता पार्टीच्या राजवटीमध्ये नेमका ह्याच कंपन्या सार्वजनिक उपक्रमांच्या निधींना, अनुदानाला छेद लावण्याचा पाप या सरकारमध्ये होत आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार या महामंडळांमध्ये आणि सार्वजनिक कंपन्यांमध्ये झालेला आहे असा निष्कर्ष मी किंवा आमची काँग्रेस पक्षाने न काढता कॅग या देश पातळीवरच्या निरीक्षकांनी, वित्तीय विभागाने हे टिप्पणी त्या दिवशी विधिमंडळामध्ये केलेली असल्यामुळे ही गोष्ट अधिकृतरित्या भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध करणारी आहे। म्हणून या गोष्टीची तातडीने चौकशी व्हावी
त्याचप्रमाणे जेवढे सार्वजनिक उपक्रम महामंडळं आहेत जिल्ह्यामध्ये त्याच्यामधले सर्व लाभार्थींसहित आम्हाला याद्या मिळाव्यात अशा आशयाचं निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे आणि अतिशय सकारात्मक जिल्हाधिकारी महोदयांनी या बाबतीत तुम्हाला सर्व माहिती देण्याचं आम्हाला आश्वासित केलं. साक्रीतील आंबेडकर चौक भागात राहणाऱ्या आंबेडकरी समाजावर एका जमावाने शस्त्र हल्ला केला. तुफान दगडफेकी केली. या हल्ल्यात लहान मुलं, महिला, तरुण जखमी झालेले आहेत. हल्ला होताना पोलीस उशिरा आले. पोलिसांसमोर दगडफेक होत असताना त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह इतर आरोपींना तात्काळ अटक करावी. आरोपी विरोधात विनयभंग पोस्को कायद्याची कलमा लावण्यात यावी. आरोपींना मोका लावा. निर्दोष दलित तरुणांना तात्काळ मुक्त करावे. आंबेडकरी वस्तीला संरक्षण आणि पोलीस चौकी देण्यात यावी अशी मागणी समाज संघर्ष मोर्चातर्फे आज करण्यात आलेली असून त्या संदर्भात धुळे शहरात मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भातले निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र आंबेडकर, माजी महापौर प्रदीप नाना करपे, भाजपा युवा मोर्चाचे आकाश परदेशी, माजी नगरसेविका वंदनाताई भांबरे, मनपाचे माजी स्थायी समितीचे सभापतीसह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साक्री तालुक्यामध्ये प्रॉपर साक्रीमध्ये जी दलित आणि मुस्लिमांची दंगल झाली ही काही आत्ताच झालेली नाही तरी 3-4 वेळा झालेली आहे आणि या दंगलीमध्ये दरवेळेस दलित वस्तीवर हल्ला केला जातो आणि प्रत्येक वेळेस असं आढळतं की दलित मुलांनाच मारलं जातं आणि दलित मुलांवरच गुन्हे दाखल केले जातात. तांबोळी नावाचा मुलगा आहे, वय वर्ष 20-21 त्याचं दाखवलेलं आहे. त्या मुलाला कुठेही खरच लागलेली नाही आणि तरी देखील सिव्हिलचा रिपोर्ट पोलिसांना जात नाही तोवरच 307 गुन्हा दाखल कसं काय होतो हा पोलिसांवर आमचा संशय आहे की असं कसं काय होतं. याचं मास्टरमाइंड कोणी आहे का? आरिफ नावाचा एक शिक्षक आहे, तो शिक्षकाचा मास्टरमाइंड दरवेळेस दंगली भडकवतो, बाजूला होतो. यावेळेस त्याचं नाव आलेलं असून या तक्रारीमध्ये त्याचं देखील नाव असून पोलीस प्रशासन जेव्हा बैठक घेते साक्रीला त्यावेळेस त्याला सुद्धा त्या बैठकीमध्ये बोलवलं जातं. म्हणजे मग हे पोलिसांवर आमचा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. तर याच्यामध्ये सत्यता परतवून पोलिसांनी योग्य ते गुन्हे दाखल करावे. योग्य ते ज्यांनी हल्ले केले त्या मुस्लिम बांधवांवर, त्या हल्लेखोरांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजे. तर ज्यांच्यावर हल्ले झाले त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतात. सिव्हिलचा रिपोर्ट येईलच. आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या मुलाला बघितलं, त्याला कुठेही लागलेलं नाही. प्रत्यक्ष त्याचा सिव्हिलचा अहवाल जो येईल त्या अहवालानुसार पोलीस प्रशासनाने काम करावं एवढी विनंती आम्ही पोलीस प्रशासनाला करतो आणि कलेक्टर साहेबांना देखील आम्ही निवेदन देणारच आहोत आणि SP साहेबांना देखील याविषयी आम्ही निवेदन देणार आहोत आणि जे दोषी असतील त्या सगळ्या दोषींवर तपासाअंती त्या सगळ्या दोषींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्या दलित मुलांवर मार खाऊनी ज्यांच्यावर 307चा गुन्हा दाखल झालेला आहे हे सगळे गुन्हे मागे घ्यावे आणि त्या मुलांना तात्काळ बाईच्यात बरी करून त्या मुलांना तात्काळ बेल व्हावी अशी आमची मागणी आहे. ही निविदा प्रक्रियेत एजन्सी अपात्र ठरत असल्याने ठेकेदाराच्या भावाने दीपक कर्मचाऱ्याला त्यांच्या घरी जाऊन मारहाण केली. तसेच या कर्मचाऱ्याच्या पत्नीचा गळा दाबून सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने निषेध नोंदवत कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करा अशी मागणी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या घटनेच्या निषेधार्थ निदर्शनही करण्यात आले. दरम्यान यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश महाले, PM वाघ, AH गांगुर्डे, SA रणदिवे, ME शिंदे, MR रनाडकर, SM भांबरे, JJ शेख, BC गुजराती, NM चौधरी, SS गवडी, MK चव्हाण यांच्यासह कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. पब्लिश केलेलं होतं, मग त्याचं तांत्रिक लिफाफा ओपन करण्यात आला तर त्या प्रशासनाने ठरवून दिलेल्या अटी शर्तीनुसार सावित्रीबाई फुले सेवाभावी संस्था आणि सावित्रीबाई प्रायव्हेट लिमिटेड अशी एकच मालकाच्या 2 एजन्सी आहेत. तर त्यांचे ते डॉक्युमेंट नव्हते ऑनलाईन त्यांनी सादर केलेले, म्हणून ते तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरणार होते. मग हे त्यांना समजल्याने त्यांनी मला कॉल केला की बा तुम्ही जाचक अटी शर्ती लावल्या, मुद्दामून आम्हाला टाळण्यासाठी विशिष्ट एजन्सीला फॉर आहेत असा आरोप करत मला शिवीगाळ केली आणि मारहाण केली मला आणि माझ्या बायकोला. काल आमच्या बांधकाम विभागातील कर्मचारी पंकज मंगाजी वाघ यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्या प्रकरणी कर्मचारी संघटना आणि सर्व जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांचा तीव्र संताप झालेला आहे.
जेणेकरून कर्मचाऱ्यांनी काम कोणत्या पद्धतीने करावं या संभ्रम अवस्थेत कर्मचारी आलेला आहे आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण कार्यालयाचं काम आणि घरी जाऊन हल्ला करण्यात ह्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण जास्त निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आम्ही सगळ्या संघटनात एकत्रितपणे या प्रकरणाच्या संदर्भात निषेध करून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. तसेच SP-ना निवेदन दिले आणि जिल्हाधिकारी साहेबांनासुद्धा निवेदन देणार आहोत. अशा प्रकारचे हल्ले पुन्हा होणार नाहीत यासाठी प्रशासनाने पूर्णतः बंदोबस्त या इस्माचा करावा, या कॉन्ट्रॅक्टरचा करावा, जेणेकरून कर्मचारी हा सगळा निर्णय घेत नसून याच्यावर ती समिती असते, ती समितीचा निर्णय असतो. त्यात कर्मचाऱ्याचा कुठेही संबंध येत नाही. तो नियमाप्रमाणे काम करीत असतो आणि नियमानुसार त्यांना कार्यवाही करणं भाग असते. म्हणून आम्ही या प्रकरणाशी आमचा जो काही एक संबंध नसतानाही हा हल्ला झालेला आहे, तर त्याच्यावर कठोर कार्यवाही करावी अशी आम्ही सगळ्या संघटनेतर्फे विनंती करतो. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.